हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. हा, थंडी पडायला लागली आहे ना, तर काहीतरी पौष्टिक खावंसं वाटतंय. तर काय पौष्टिक? आता कितीतरी गोष्टी आपण पौष्टिक खातो. तर आज मी तुम्हाला सूप करून दाखवणार आहे. ते पण शेवगाच्या शेंगाचं सूप. चला तर किचन मध्ये काय काय घ्यायचं ते पाहूया. शेवगाच्या शेंगाचं सूप, त्याच्यासाठी दुधी भोपळा, नंतर शेवगाच्या शेंगा आहेत या बघा, नंतर टोमॅटो, कोथिंबीर, फरसबी, आवळा, नंतर हे ब्लॅक पेपर, नंतर मीठ, तिखट, जिरं, नंतर कोथिंबीरच्या काड्या आणि ब्रेजी, एवढं हे वस्तू आणि पाणी एवढं आपल्याला लागणार आहे. आता हे सगळं शिजवून घ्यायचं आहे, म्हणून प्रथम कुकर घ्यायचा. हे बघा, कुकरमध्ये दुधी भोपळा, शेवगाच्या शेंगा, टोमॅटो, फरसबी हे चांगलं उकडून घ्यायचं आहे, 3-4 शिट्ट्या घेऊन. नंतर बेजिल, थोड्या कोथिंबीरच्या काड्या, आवळा, आता आवळा यायला लागला आहे बाजारात, आणि कोथिंबीर थोडी घालायची. आता पाणी घालायचं. पाणी बघा, ही भाजी बुडेल एवढं इतपत पाणी घालायचं. आणि हे शिजत ठेवायच्या. किती 4 शिट्ट्या द्यायच्या. हे बघा, कुकर मध्ये सगळं घातलंय, पाणी पण घातलंय, आणि आता ह्याच्या 4 शिट्ट्या देऊया. प्रथम गॅस मोठा करायचा आणि 1 शिट्टी झाल्यावर मग लहान करायचा. पाच शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते आणि मग तुम्हाला मी दाखवते. थोडं थंड होत आले, आता बघूया थंड झालंय की नाही ते. हे बघा, हे बघा झालंय. हे आता थोडं थंड होऊ दे, मग मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून आणते. हे बघा झालंय, थोडं थंड होऊ दे. हे बघा, वाटून आणलं. आता हे गाळून घेते मी. हे बघा, मिक्सर मधून वाटून आणलं. थोडं पाणी लागलं आणि हे गाळून आणलंय. हा, गाळणीतून गाळून आणलेलं आहे हे. आता फोडणी देते. फोडणीला तूप घालायचं, थोडं जिरं घालायचं. हे बघा, जिरं घालायचं. जिरं तडतडलं की ही लाल तिखट टाकायचं. म्हणजे रंग चांगला येतो आणि करपत नाही. आणि आता हे आपण हे जे वाटलेले आहे ते टाकायचं. जरा गॅस बारीक करते. जरा उकळी येऊ दे. यातच थोडं मीठ घालायचं आणि कोथिंबीर,
काळी मिरी पावडर घालायची आणि आता चांगली उकळी येऊ दे की आपलं सूप तयार. मग मी प्लेटिंग करून दाखवते. अगदी सोपं आहे. हे बघा उकळी आली. अजून 1-2 मिनिटं उकळी होऊ दे. मग तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते. हे बघा खूप छान झाली आहे. सुगंध तर खूपच छान सुटलाय. तुम्ही घरी जरूर करून बघा. हे बघा खूप जाड आणि तीख झालंय. हे बघा छान उकळी आली आहे. बाजूला लाल तिखट याचा तवंग पण छान आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान सुटलाय. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार. या प्यायला. माझा व्हिडिओ पाहिलात ना पहिल्यापासून. अगदी सोपं आहे आणि घरगुती पदार्थामध्ये तयार होणारे हे सूप आहे आणि हेल्दी आहे मुख्य म्हणजे. आणि या थंडीमध्ये आपण हे जरूर प्यायला हवं. तर तुम्ही जरूर करून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.